चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर खरं तर ह्या व्हिडिओला खूप लेट झाला कारण की मी गावाकडे जायच्या आधीपासून तुमच्या कमेंट येत होत्या आणि त्यामुळे मग खूप लेट होत गेला व्हिडिओ बनवायला। 15-20 दिवसा म्हणजे भरपूर टाइम गेला। तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल थोडक्यात की मला आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे किंवा काय मी सांगणार आहे। तर त्याआधी मला 2-3 कमेंट अशा येत होत्या की आम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे। तर नवीन यूट्यूबरसाठी किंवा नवीन जे यूट्यूब तयार करणार किंवा यूट्यूब चॅनल खोलणार आहेत त्यांना काहीतरी तू थोडासा तुझा अनुभव सांग, अशा पण मला काही कमेंट आल्या होत्या। तर मी त्याबद्दल आधी थोडंसं तुम्हाला सांगेन। तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा, मी यूट्यूबवर आली का नाही त्यावेळेस मी कुणालाही विचारलं नव्हतं की मी यूट्यूब ओपन करते किंवा यूट्यूब चॅनल खोलते, असं मी कुणाला इव्हन माझ्या नवऱ्याला सुद्धा माहीत नव्हतं की याच्याविषयी। ज्यावेळी 1 महिना झाला म्हणजे थोडेफार त्यांना कळायला लागलं की हां हिच्या घरामध्ये काय चालू आहे, व्हिडिओ बनवणं सुरू आहे का वगैरे हे त्यांना कळायला लागलं। त्यावेळेस म्हणजे त्यांना आपोआपच कळलं की मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे सुरुवातीला। आणि सुरुवातीला व्ह्यूज येत नव्हत्या आणि मी त्याच्यामध्ये टाइम द्यायची जास्त यूट्यूबमध्ये। तर आता जसं देते तसंच पहिला पण द्यायचे, पण व्ह्यूजच येत नव्हत्या किंवा मला काय भेटत नव्हतं सुरुवातीला। त्यावेळी मग आमच्या दोघांची खूप भांडणं व्हायची। ते म्हणायचे तुझा चॅनलच डिलीट करून टाकतो सतत, म्हणजे तेच टोमणे ऐकायला भेटायचे, तू त्याच्यातच उघड पडून बसली। किंवा मग माझा पण थोडंसं कॉन्फिडन्स कमी होत होता की मला खूप अस्वस्थ राहायला लागले सुरुवातीला। ज्यावेळी मला व्ह्यूज येत नव्हते त्यावेळेस असं मला वाटायचं अरे यार आपण एवढी मेहनत करतोय। मग मी त्याच्यामध्ये असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं मला वाटायला लागलं थोडक्यात की कसं काहीच होईना झालंय, घरी बसून थोडंफार करतोय पण काहीच व्ह्यूज येत नव्हते असं वाटायला लागलं। तर थोडं चालायला लागलं। पण 1 महिना माझा असाच गेला। 1 महिन्याच्या नंतर माझा पहिला व्हिडिओ तो व्हायरल झाला। तर माझे थोडक्यात तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर माझी जर्नी मी तुम्हाला सेपरेट सांगणार आहे। यूट्यूबची जर्नी की कशी होती, काय होतं, सुरुवात कुठून कशी केली होती, सुरुवातीचे दिवस खूप वेगळे होते तर ते पण सांगणार आहे। पण आज फक्त मी तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन कसं करायचं किंवा त्याचा अनुभव थोडक्यात तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीकडे, मग तो जेंट्स असू दे किंवा लेडीज असू दे, दोन्हीकडे म्हणजे इव्हन छोटा मुलगा मुली असू दे 14-15 वर्षाच्या किंवा लहान जरी असतील लेकरं। आता काहींचे कमेंट आले की आम्हाला आमच्या छोट्या मुलांचा यूट्यूब चॅनल सुरू करायचा आहे। कितीही कसंही असू द्या पण प्रत्येक व्यक्तीकडे एक स्किल तरी असतंच। काहीकडे भरपूर असतील पण प्रत्येक व्यक्तीकडे एक तरी कौशल्य असतं, काहीतरी कशामध्ये तर ते परफेक्ट असतातच। जसं की कोणी पटकन एखादी गोष्ट कॅप्चर करण्यामध्ये परफेक्ट असतं, कुणी क्राफ्टिंगची व्हिडिओ म्हणजे क्राफ्टिंग करण्यामध्ये, कुणी ड्रॉइंग करण्यामध्ये, कुणाला जेवण चांगलं बनवता येतं। किंवा आता माझं जसं शिलाई, आता मी तर कसं शिकली तुम्हाला माहिती आहे, असं शिकणं घरी बसून ते सुद्धा थोडंसं इम्पॉसिबल असतं। थोडंसं थोडक्यात प्रत्येक गोष्ट मी म्हणणार नाही की घरी बसून यूट्यूबवरून बघून तुम्ही शिकू नाही शकत, शिकू शकतो, पण सगळंच परफेक्ट येणं पॉसिबल नसतं असं असतं। तर थोडक्यात कसं की तुमची मेमरी कशी चालते, तुमच्यामध्ये काय स्किल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे। जर बघा आता एखाद्या लेडीजकडे कसं असतं, छान जेवण बनवते, अगदी सुगरण, काहीच कमी नाही। काही असतात जे त्यांना घरातल्या काही वस्तू म्हणजे जसं की स्वच्छता खूप नीटनेटकं ठेवतात, ते अगदी व्यवस्थित अगदी पॉश त्यांचं घर दिसतं, कितीही जुनं असलं तरी इतकं ते छान ठेवतात। तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही तुमच्यातलं स्किल काय आहे ना ते बघा। थोडक्यात म्हणजे तुम्हाला जेवण चांगलं बनवता येत असेल ना, तुम्ही रेसिपीचा चॅनल स्टार्ट करा। तुम्हाला जर ब्लॉग बनवता येत असतील, जसं की ब्लॉगिंग म्हणजे जे डेली रुटीन आहे, जे डेली लाईफस्टाईल तुमची असेल ती तुम्हाला शेअर करावी लागेल। जर ती तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्हाला त्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे। आता ब्लॉग म्हणलं की समोर मोबाईलवरून बोलावं लागतं, मग तिथं आपल्याला वाटतं मी बोलू का नको, भिवू का नको। मलाही असं वाटतं, अजूनही वाटतं, मी असं म्हणणार नाही मी परफेक्ट आहे, मलाही अजून असं जास्त दुसरी लोक असतील की मला वाटतं हे काय बोलतील, जर मी अशी बोलले तरीही मी आता लोकांमध्ये जाऊन परफेक्टली थोडंफार बोलायचा प्रयत्न करते। पण इव्हन ज्या काही अशी ठिकाणं असतात जिथे आपण नाही बोलू शकत, तर तसं पण असतं। त्यामुळे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे पहिली गोष्ट। सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स। तुम्ही सुरुवात करा घरी बसून। मी असं म्हणणार नाही की फक्त यूट्यूबवरती तुम्ही डिपेंड राहा, तुम्ही घरी पण तुमचं स्वतःचं काहीतरी करा, कारण की घरी बसून करण्यासारखी पण खूप सारी काम आहेत। मलाही इव्हन इंस्टाग्रामवरती वगैरे भरपूर DM येतात की तुला काम करायचं आहे का घरी बसून वगैरे। जर तुम्हाला करायचं असेल मग तर मी त्यांचे थोडक्यात आयडिया तुम्हाला देऊ शकते। मला विचारतात तर पण कशामुळे विचारतात, मी यूट्यूबवरती आले त्यामुळे यूट्यूबवर मी थोडीशी ग्रो झाले, अजून मलाही तुम्ही एवढा सपोर्ट नाही करत आहे। तर ज्यांनी केलाय त्यांचे खरं तर पहिल्यापासूनच मनापासून आभार। तर
त्यांनी मला इन्स्टाला DM केला की तुला अजून काही घरी बसून काम करायचं असेल तर सांग, आम्ही तुला असं असं काम मिळवून देऊ शकतो. तर मी ते काम अजून म्हणजे विचार करते की ते करू का नको, कारण सगळंच हँडल करणं पॉसिबल नसतं. मग तब्येतीवरती पण खूप परिणाम होत जातो थोडक्यात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही घरी बसूनही काही करा, दुसरं काहीही करा, यूट्यूबही चालू करा, पण दुसरंही काही करा. ज्यांना छोटा बेबी आहे त्यांचं तर पॉसिबल नसतं, कारण बेबी सांभाळून यूट्यूब सांभाळून अजून तिसरं काहीतरी करणं हे एवढं पॉसिबल नसतं. पण थोडी मोठी असतील रुद्रसारखी वगैरे 4 वर्षाची 3 वर्षाची तर तुम्ही करू शकता असं माझं म्हणणं आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही कुणालाही सांगू नका, कुणालाही, इव्हन म्हणजे तुमच्या नवऱ्याला, फॅमिलीला, कुणालाही सांगू नका असं मी म्हणेल. कारण की पहिल्यांदा कसं असतं, सपोर्ट करत नाही, कोणच करत नाही, म्हणणार कशाला टाइमपास करते, काहीच व्ह्यूज नाहीत, कशाला टाइमपास करते असं म्हणणार थोडक्यात. तर त्याआधी तुम्ही 1 महिनाभर ट्राय करा. तुम्हाला छान म्हणजे ग्रो व्हायला लागलं तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा, ते नाही म्हणणारच नाही. मग ते तुमचे कितीही जुन्या काळातल्या जुन्या पिढीतले असू देत, ज्यावेळी तुम्ही थोडेफार पैसे कमवताना ते काम घरचे नाही म्हणणारच नाही, हे तुम्ही 100% लिहून घ्या. घरचे म्हणणार की कर, पैसे मिळत आहेत तर कर. कारण कसं असतं सांगू का, थोडीफार स्वप्न आपण पण आपली स्वतःची पूर्ण केली पाहिजे. सगळ्याच बाबतीत घरच्यांवरती डिपेंड नाही राहायचं की हा आता हे असे कपडे पण मला घ्यायचे, मग घरचे घेऊन देत आहेत, मेकअपचे प्रोडक्ट घ्यायचे, घरचे घेऊन देतात. सगळ्या गोष्टीवरती नाही आपण डिपेंड राहू शकतो, कारण घरच्या मेंबरची सुद्धा त्यांची सेपरेट लाईफ असते. ते किती लाईफमध्ये किती म्हणजे कॉम्प्रोमाइज करतात ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं तर सगळ्याच ज्या बायका असतात ना त्या खूप म्हणजे संसारिक असतात, खूप जपून पैसा खर्च करतात. आता काही उधळपट्ट्या असतात, सगळंच असं नसतं, पण काही बायका असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये 20 रुपयाची भाजी असेल तर म्हणणार घेऊ का नको, पुढच्या आठवड्यात 10ला होईल त्यावेळेस घेते, असं सुद्धा विचार करणाऱ्या भरपूर बायका असतात खरं तर. त्यामुळे मग असं नाही, तुम्ही तुमचे जर घरचे चांगले असतील, सपोर्टिव्ह असतील तर तुम्ही सुरुवातीलाच सांगा घरी की मी असं यूट्यूब चॅनल चालू करते, मग मी करू का, असं सुरुवातीला सांगा. कारण की मग त्यांचा पण सपोर्ट तुम्हाला पाहिजे. पुन्हा असं म्हणायला नको की तू लपवलं वगैरे असं म्हणायला नको, सुरुवातीला सांगा. पण तुमचे घरचे जर सपोर्टिव्ह नसतील की जसं तुमच्या घरच्यांना व्हिडिओ बनवलेला सुद्धा आवडत नाही, काही घरी तर साधा फोटो काढलेला सुद्धा त्यांना आवडत नाही, अशी जर असतील तर थोडं थांबा, लगेच कुणालाही सांगू नका. त्यामुळे तुमचा सुद्धा कॉन्फिडन्स कमी व्हायची शक्यता आहे. पण माझं म्हणणं आहे की तुमचा जर नवरा सपोर्टिव्ह असेल तर नवऱ्याला पहिल्यापासून सांगा, कारण की त्याच्या सपोर्टशिवाय तुमचं घरातलं डेलीचं जे आहे ते होऊ नाही शकणार असं माझं म्हणणं आहे. तर हे होतं थोडक्यात तुमच्यासाठी. आणि यूट्यूब चॅनल जर ओपन करायचं असेल तर रोज डेली तुम्हाला 1 व्हिडिओ तर टाकावा लागेल सुरुवातीला. 1 व्हिडिओ हा फिक्स, कारण इम्प्रेशनवर का असतात. तर तुम्ही रोज 1 व्हिडिओ टाकला, इम्प्रेशन वाढलं आणि पुन्हा एकदम कमी झालं तर इम्प्रेशन एकदम डाऊन होतं. त्यामुळे तुम्ही रोज 1 व्हिडिओ तर टाकलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तसं कामही करावं लागेल. रोजच्या जीवनातून तुम्हाला 2-3 तास यूट्यूबसाठी द्यावेच लागतील. कारण माझं सांगायचं झालं तर मी जवळपास अर्धा दिवस त्यासाठी देत असेल कदाचित. कारण माझं असं असतं, कामं करत करत थोडाफार व्हिडिओ बनवायचा, पुन्हा बसायचं, पुन्हा आपली कामं करायची, पुन्हा थोडा व्हिडिओ बनवायचा, असं असतं माझं. जे की रेग्युलरली दिवसभर माझ्या हातात मोबाईल असतोच, थोडक्यात असं सांगायचं झालं तर. तर हे होतं तुमच्यासाठी ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्यांना. तर तुमच्यातलं स्किल बघा, तुमच्यामध्ये काय आहे. जर जेवण चांगलं बनवत असेल तर रेसिपी, आणि मी सांगेल की स्वतःचं रिअल ठेवा. म्हणजे काही बायका असतात जे त्याच्यावरती यूट्यूब गाणी वगैरे टाकतात, ही थोडक्यात सॉन्ग टाकतात. तर तसं न करता तुम्ही स्वतःचा रिअल वॉइस दिला ना तर तुम्ही लवकर ग्रो व्हाल अशी माझी इच्छा आहे. कारण की मी सुद्धा सुरुवातीला अशीच सॉन्ग यूज करायची, पण मला तसा प्रोग्रेस भेटत नव्हता. ज्यावेळी मी स्वतःचा वॉइस टाकायला सुरुवात केली त्यावेळी रिअलमध्ये जे आहे ना ते कॉपीमध्ये नाही आहे असं मला वाटतं. सो तुम्ही स्वतःचा वॉइस देण्याचा प्रयत्न करा असंच मी सांगेल. तर आता येऊया माझ्या यूट्यूबच्या पेमेंटकडे, जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो. तर तुमच्या सर्वांच्या जवळपास कमेंट आले की महिन्याला तू किती कमावतेस. तर मी तुम्हाला सांगते, माझे 3 यूट्यूब चॅनल आहेत. सुरुवात मी पहिल्यापासून केली त्या यूट्यूब चॅनलचा एप्रिलमध्ये, मागच्या आता या एप्रिलला माझा 1 वर्ष त्या चॅनलचं कंप्लीट झालं. पण त्यामध्ये काय चुका झाल्या काय नाही तेही मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. नसेल सांगितलं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावरती माझ्या जर्नीवरती सांगेल ते काय होतं. तर त्या यूट्यूब चॅनलचं माझं अजूनही पेमेंट झालेलं नाही. तुम्हाला साईडला दिसेल तो चॅनल. सबस्क्रायबर्स सुद्धा खूप चांगले आहेत पण पेमेंटच झालं नाही, कारण की मध्ये थोडासा काहीतरी म्हणजे एक प्रॉब्लेम झाला. त्यामुळे तो चॅनल इतका डाऊन इम्प्रेशनमध्ये गेला की पुन्हा ते इम्प्रेशन म्हणजे वरती जातच नाही. ते डाऊन झालं, ते डाऊनच आहे अजूनपर्यंत. त्यामुळं मग तसं इम्प्रेशन कमी जास्त झालं. तर त्याच्यानंतर आता माझे ते खूप कमी डॉलर आहे, तुम्ही साईडला बघू शकता. वर्ष झालं अजूनही एकही पेमेंट त्या यूट्यूब चॅनलचं माझं झालं नाही. त्यानंतर मी जूनमध्ये माझे हे दोन्ही दुसरे चॅनल, जसं की मराठी स्टोरी आणि हा माझा काजल्स लाईफस्टाईल, हे दोन्ही चॅनल मी सुरू केली. तर त्यानंतर मला दोन्ही चॅनलमध्ये एका महिन्यामध्येच एकदम छान म्हणजे
ग्रो झाला। एका महिन्यामध्ये माझे दोन्ही चॅनल मॉनिटाईज झाले होते आणि जवळपास जूनमध्ये स्टार्ट केलं तर मला सप्टेंबरमध्ये पहिलं पेमेंट आलं होतं यूट्यूबचं। तर त्या दोन्हीचं पण कसं आहे ना, स्टोरी चॅनल आता गावाकडे गेलती तर मला स्टोरी टाकणं शक्य झालं नाही, कारण गावाकडचं वातावरण खूप वेगळं आहे। गोंधळ आमच्या घरी तर मोठी फॅमिली असल्यामुळं मला वॉइस करण्यासाठी मोकळा असा जागा भेटतच नव्हती। सो ते एकदम इम्प्रेशन इतकं डाऊन झालं की मला स्टोरी चॅनलचे महिन्याला जवळपास 70 ते $80 भेटत होते महिन्याचे, पण आता ह्या महिन्यामध्ये मला 30 ते 40च फक्त डॉलर भेटलेले आहेत, कारण एका आठवड्यात इतकं इम्प्रेशन डाऊन झालं। सो एक दिवस सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। एक आठवडा माझा एकही स्टोरी माझं टाकणं शक्य झालं नाही, त्यामुळे माझं इम्प्रेशन इतकं डाऊन झालं की पुन्हा आता मला ते गिव्हअप करण्यासाठी थोडा टाइम लागेल। सो तसं असतं। आणि आता माझ्या ह्या चॅनलचं सांगायचं झालं काजसला तर त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला साईडला देते। त्याचे पण आता 20,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे। तर त्या चॅनलचं कसं आहे, आधी मला त्याचे फक्त 10, 12, 17 कधी कधी 3, 4 असे डॉलर भेटायचे सुरुवातीला। ज्यावेळेस सुरुवातीला चॅनल मॉनिटाईज झालं तेव्हा जून, जुलै, ऑगस्ट ते 2-4 महिने। त्यानंतर दिवाळीमध्ये मी गावाला गेल्यानंतर थोडासा माझा प्रोग्रेस झाला। त्यानंतर माझे थोडेसे चांगले डॉलर व्हायला लागले, जसं की $30 महिन्याला, $35 महिन्याला। आणि आता ह्या 2-4 महिन्यामध्ये, मागच्या 2-3 महिन्यामध्ये तर तुम्ही सर्वांनी खूप छान सपोर्ट केला। ते माझे $50, $60, 60च्या तर खालीच आहे, 60च्या वरती अजून त्या चॅनलचा एकाही महिन्यात गेलेलं नाही आहे। 60च्या खालीच आहेत, $50, $40 असे व्हायला लागले। तर एका डॉलरची किंमत असते ₹83 किंवा ₹82। तसं डॉलर कमी जास्त होईल तशी ती रेंज वाढत जाते, जसं तो सोन्याचा वगैरे भाव असतो तसं। तर आता मला कधी त्याचे ₹82 एका डॉलरचे भेटतात, कधी ₹83 भेटतात। मग माझे दोन्ही चॅनल कंबाईन आहेत, म्हणजेच की एकच अकाउंट आहे। मग स्टोरी चॅनलचं आणि ह्या चॅनलचं दोन्हीचे डॉलर असतात ते एका अकाउंटमध्ये जातात आणि ते अकाउंट माझ्या जे मेन बँक खातं आहे त्याच्यामध्ये पैसे पाठवतं। मग त्या स्टोरी चॅनलचे जर 70 आले आणि ह्याचे 40 किंवा 50 आले तर जवळपास मला $130 ते $140 महिन्याला येतात। महिन्याला फिक्स येतात 140 ते 130। तर ह्या महिन्यात सुद्धा मला $130 का $32 आलेले होते मागच्या। आता ह्या महिन्यात ते का नाही थोडीशी शाश्वती कमी आहे, कारण गावाला गेले की माझं इम्प्रेशन व्हिडिओचं पूर्ण डाऊन होत जातं। मला तसं काम करायला भेटत नाही। गावाकडे तर मोकळा वेळ असतो, गाडीचं सुद्धा काम नसतं, पण मला माझ्या यूट्यूब वरती बिलकुल सुद्धा फोकस करता येत नाही। त्यामुळे खरं तर मला गावाकडे थोडंसं हालतं, जे काय आपलं रोजचं डेली रुटीन आहे ते। तर जर तुम्हाला आता थोडक्यात सांगते की जर माझे $30 किंवा $40 मला महिन्याला येत असतील तर त्या $40ला तुम्ही ₹83 किंवा ₹82 इक्वल करा, म्हणजे मल्टिपल करा की किती पैसे होत आहेत एक्झॅक्ट। तर जवळपास तुम्हाला आयडिया येईल की किती पैसे होतील। एका डॉलरचे ₹82 किंवा ₹83 तुम्ही धरून चाला, कमी जास्त होतं। तर एका डॉलरचे आपण 82 धरू, तर एका डॉलरचे जर 82 असतील तर 130 किंवा 35 धरून चालू, मिडलमध्ये कमी जास्त होतं। कधी कधी मला $170 सुद्धा पेमेंट आलंय, कधी थोडं जास्त सुद्धा आलंय, पण आत्ता ह्या रेंजमध्ये इक्वल आहे। त्या 2-3 महिन्यामध्ये माझं सेम तेवढंच पेमेंट आलेलं आहे मला थोडक्यात। तर $135चं ₹83 किती होत आहेत हे काउंट करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की किती होतात, कारण मी असं तुम्हाला डायरेक्ट सांगू शकत नाही। यूट्यूब आपल्या चॅनलचं प्रत्येक व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघत असतात। थोडीफार जरी चूक सापडली त्याच्यामध्ये किंवा त्यांना कळलं की मी असं पेमेंट सांगितलं तरी माझ्या चॅनलवरती त्याचा परिणाम होऊ शकतो। तर थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की मला महिन्याला यूट्यूबमधून किती पेमेंट येतं। तर हे माझं मंथली पेमेंट आहे। आधी मला महिन्याला येत नव्हतं, आधीचे 2-3 पेमेंट मला 2-2 महिन्यातून झाले होते। त्याच्यानंतर आता मला महिन्याला होतंय। त्या 2-3 महिन्यात मला महिन्याला यूट्यूब पेमेंट होतंय। आता पुढच्या महिन्याचं मी सांगू शकत नाही की मला होईल की नाही, ते तेव्हाचं तेव्हा। तर हा होता छोटासा व्हिडिओ। जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा, कारण मला सुद्धा तुमच्या सपोर्टची अजून गरज आहे खूप सारा। कारण की अजून मला खूप सारे जण सपोर्ट करताय, पण अजूनही मला सपोर्टची गरज आहे पुढे जाण्यासाठी। सो हळूहळू तर आपला होईलच ग्रो चॅनल, त्यात काय विषय नाही आहे, पण ठीक आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। बाय बाय।